गंभीर प्रश्नाला या चित्रपटाने हात घातलाय। मी गेले अनेक वर्ष माझ्या भाषणांमधनं मी ही गोष्ट महाराष्ट्राला सतत सांगत आलो की आपल्याकडच्या जमिनी वाचवा, कारण जमीन हे तुमचं अस्तित्व आहे। खरं तर हा महाराष्ट्रामधला संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे। हा एकट्या कोकणामध्ये ही गोष्ट होते अशातला भाग नाही। महाराष्ट्रामधल्या अनेक ठिकाणच्या जमिनींचा हा विषय आहे, पण अत्यंत सुबोधने, अत्यंत चलाखीने हा विषय चित्रपटाच्या माध्यमातून मांडलाय आणि त्याला तो दशावताराचा त्याने ते सर्व रूपांमधनं ती गोष्ट आणली आहे। मी काय अर्थात चित्रपटाचं काही कथा सांगत नाही आहे, पण अत्यंत उत्कृष्ट छायाचित्रण, संगीत आणि दिग्दर्शक सुबोध जरी असला तरी महाराष्ट्राने बोध घ्यावा असा हा चित्रपट आहे। प्रभावळकरांनी उत्तम काम केलं हे मला असं वाटतं अत्यंत छोटं वाक्य आहे, ते खूप मोठे आहेत आणि कमाल केले त्यांनी। बाकीच्याही कलावंत त्यांचे जे चित्रपटामधले आहेत प्रत्येकाने, महेश मांजरेकरनी उत्तम काम केलंय, साजेसं काम केलंय आणि प्रियदर्शनी ना त्यांनी सुंदर चांगलं काम केलंय। हा चित्रपट हा एंटरटेनमेंट आहेच त्याच्यात, पण म्हणून नाही पाहिला पाहिजे। तर महाराष्ट्रातल्या अत्यंत गंभीर विषयाला या चित्रपटाने हात घातलाय, याच्याबद्दल महाराष्ट्राने हा चित्रपट नक्की पाहिला पाहिजे। व्हेरी नाईस, छान छान, फॅन्टास्टिक, Awesome, awesome. Very gripping, very interesting. Lovely movie. very nice movie, beautiful. मस्त, एक नंबर Amazing. एक मराठी फिल्म इतकी छान बनवली की इट विल विन लॉट ऑफ अवॉर्ड्स। Sir, I am a non Marathi, but actually मैं फिल्म देखने के लिए मैं जुहू से आया हूँ and एक चीज बोलना चाहता हूँ, दिलीप प्रभावळकर सर, he is a great actor and we salute. सच में we love Marathi cinema and we love to all of you. Great salute and one standing ovation. मेहनत केली, जे काही प्रयत्न केले ते सगळे आता चित्रपटाच्या रूपात आम्ही तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय। काही चुकलं माकलं असेल तर माफ करा आणि ही रंगपूजा आहे ती गोड मानून घ्या अशी तुम्हाला विनंती करतो। तर ऍक्टरला, कुठल्याही अभिनेत्याला काहीतरी नवं करण्याची इच्छा असते, काहीतरी चांगलं करण्याची इच्छा असते, काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते, काहीतरी आव्हानात्मक करायची इच्छा असते। त्यातलं एक जरी मिळालं तरी त्याला आवडतं, पण मला ही चारही गोष्टी मिळाल्या।